कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया आंब्याचा शिरा। त्यासाठी एक पहिलं फुलपात्र भरून रवा घेतलाय, 2 आंब्याचा गर काढून घेतलाय। चला तर मग आपण आता सुरुवात करूया बनवायला। त्यासाठी ठेवते कढई, कढईमध्ये थोडंसं तूप घालते आणि मनुके घेतलेले आहे ते भाजून घेते। हे पहा मनुके भाजून झाले ती। आता आपण ह्याला काढून घेऊया। तूप घातलेला आहे अजून थोडं। आता ह्याच्यामध्ये टाकते मी रवा। रवा छान असं थोडा परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी निम्म दूध आणि निम्म पाणी घेतलेलं आहे। हे गरम करून घेतलं। आता ते ह्याच्यामध्ये वतून घेऊन इथे आपला रवा आता भाजून घेतलेला आहे। आता आपण हे गरम केलेलं मिश्रण ओतूया ह्याच्यामध्ये। छान असं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता एक जीव पटापटा मिक्स करून घ्यायचं। हे पहा छान असा शिरा फुलून आला की ह्याच्यामध्ये घालूया आंब्याचा रस। हे पहा मी आंब्याचा पल्प ओतून घेते। ते छान असं मिक्स करून घ्यायचं। हे पहा छान असं मिक्स झालेलं आहे बघा, कलर पण किती छान दिसतोय। ह्याच्यामध्ये आता घालते मी साखर। तुमचा आंबा किती गोड आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही घाला। इथे मी साखर घालून घेतलेली आहे। आता ह्याला साखर वितळोपर्यंत हलवायचं छान। ह्याच्यामध्ये आता मी भाजून घेतलेले मनुके घालणार आहे। तुम्ही तुमच्या छान असं भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये घालते मी इलायची पावडर। थोडीशी घालायची, आंब्याची चव बदलायला नाही पाहिजे। ह्याच्यामध्ये किंचित मीठ पण घालायचं। मी घातले, क्लिप घ्यायची राहिली। हे पहा आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे।